Vitamin B12, also known as cobalamin for energy. Other B vitamins include thiamine and folate. They support nervous and red blood cell health. Deficiency causes fatigue and nerve issues. पुढचा घटक आहे व्हिटॅमिन B12, त्याला सायनोकोबालामिन म्हणतात. यामुळे परनिसिस ॲनिमिया होतो. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे पूर अब्झॉर्प्शन होतं इंट्रिन्सिक फॅक्टरचं, त्यामुळे परनिसिस ॲनिमिया होतो. मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतो. वीकनेस, फटीग, ग्लोसायटिस, नमनेस, टिंगलिंगनेस सुद्धा यामुळे होते. आणि व्हिटॅमिन याचे सोर्सेस आहेत मीट, फिश, एग, मिल्क प्रोडक्ट्स. या सर्व गोष्टीमुळे व्हिटॅमिन B12 हे अत्यंत आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे. व्हिटॅमिन सी, आता या व्हिटॅमिन सी पुढचा घटक आहे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सीला एस्कॉर्बिक ॲसिड सुद्धा म्हणतात. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो. आणि हे जे स्कर्वी आहे किंवा ह्याच्या कमतरतेमुळे दिसणारे जे आहे ते सोलोन, ब्लिडिंग गम्स आपल्याला पाय म्हणतात. त्यानंतर टीथ हे लॉस होतात. त्यानंतर इझी ब्रशिंगमुळे ब्लिडिंग होते. त्यानंतर पूर वुंड हिलिंग होते, ॲनिमिया होतो. तर हे सगळे व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होणारे घटक आहेत. तर याच्यामध्ये जे काही फूड सोर्सेस आहे मध्ये त्यामध्ये सिट्रस फ्रूट्स असतील, त्यानंतर आमला असेल, टमॅटो असेल, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतील, हे सगळे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यानंतर पुढचा घटक आहे व्हिटॅमिन डी. आता ह्या व्हिटॅमिन डीला कॅल्सिफेरॉल सुद्धा बनतात. तर चिल्ड्रन्समध्ये रिकेट्स होतो, तर ॲडल्टमध्ये ऑस्टिओ मलेसिया ॲडल्टमध्ये पाहायला मिळतो. आता कॉजेसमध्ये काय व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळं, त्यानंतर सनलाईट एक्सपोजर कमी असल्यामुळं. आता रिकेट्समध्ये काय होतो, एल्बो डिफॉर्मिटीज आपल्याला काय होते बघा, अशा स्वरूपाचे सिम्पटम्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. ऑस्टिओमलेसियामध्ये काय होतं, बोन पेन असतो, विकनेस असतो आणि फ्रॅक्चर वगैरे होण्याचे चान्सेस हे ॲडल्टमध्ये जास्त प्रमाणात असतात. आता व्हिटॅमिन डीचे जे काही फूड सोर्सेस आहेत त्यामध्ये मिल्क असेल, एग यॉल्क असेल, फिश असेल, फ्रुटी फूड्स असतील, सनलाईट वगैरे असेल, हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यानंतर पुढचा घटक आहे व्हिटॅमिन ई. या व्हिटॅमिन ईला टोकोफेरॉल सुद्धा म्हणतात. त्याच्या कमतरतेमुळे हिमोलायटिक ॲनिमिया होतो. आता हिमोलायटिक ॲनिमियामध्ये हिमोलायसिस, आरबीसीचं हिमोलायसिस होतं बघा. हे आरबीसीस दिसत आहेत. या आरबीसीचं हिमोलायसिस यामध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये ॲनिमिया असतो, मसल विकनेस असतं, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात, इन सिव्हिअर डेफिशियन्सी. व्हेजिटेबल याचे फूड सोर्सेसमध्ये काय व्हेजिटेबल ऑइल्स असतील, नट्स असतील, सीड्स असतील, ग्रीन्स असतील, हे सगळे घटक आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा घटक आहे व्हिटॅमिन के. मेमेंटाईन सुद्धा याला म्हणतात. हॅमरेजिक डिसऑर्डर्स व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, लहान मुलांमध्ये जन्मल्याबरोबर व्हिटॅमिन के देतो आपण. तर हे व्हिटॅमिन के जन्मल्याबरोबर ॲट बर्थ देण्यामागचं कारण काय, की जे काही ब्लिडिंग आहे ते ब्लिडिंग वगैरे होऊ नये यासाठी आपण काय करतो, व्हिटॅमिन के हे देतो. प्रोलॉंग ब्लिडिंग वगैरे टाईम होऊ शकतो व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळं. त्याचबरोबर GI ट्रॅक ब्लिडिंगसुद्धा किंवा नोझल ब्लिडिंगसुद्धा आपल्याला या व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे पाहायला मिळते. आता ह्याचे जे फूड सोर्सेस आहेत, या फूड सोर्सेसमध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतील, त्याचबरोबर जे सोयाबीन असेल, लिव्हर असेल, हे सगळे घटक जे काय आहेत व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे, व्हिटॅमिन केची कमतरता पूर्ण करण्यासाठी हे सगळे घटक आपल्याला कमतरता ही पूर्ण करतात. त्यानंतर पुढचा घटक आहे कॅल्शियम. बघा, कॅल्शियमची संज्ञा आहे Ca. आणि हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काय होतं, टिटॅनी बघा, टिटॅनीचे सिम्पटम्स असतात अशा स्वरूपाचे. त्याचबरोबर मसल क्रॅम्प असतो, स्पाझम असतो, नमनेस, स्ट्रिंगलिंगनेस असतो, ट्युबस्टिक साईन, ट्रॉसर्स साईन्स आपल्याला काय यामध्ये पाहायला मिळतो कॅल्शियमच्या कमतरतेमुळं. तर हे कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियममध्ये जे फूड सोर्सेस आहेत त्यामध्ये मिल्क असेल, मिल्क प्रोडक्ट असेल, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतील, रागी असेल, आल्मंड असेल, हे जे काही घटक आहेत हे घटक काय असतात, अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यानंतर पुढचा घटक आहे कॉपर. आता कॉपरमध्ये विल्सन्स याची संज्ञा आहे Cu. विल्सन्स डिसीज होतो. या विल्सन्स डिसीजमध्ये एक्सेसिव्ह अक्युम्युलेशन ऑफ कॉपर इन बॉडी. त्याचबरोबर लिव्हर डॅमेज होतो. न्यूरोलॉजिकल सिम्पटम्समध्ये ट्रेमर्स, रिजिडिटी पाहायला मिळते. त्यानंतर याचे जे काही फूड सोर्सेस आहेत त्यामध्ये नट्स, सीड्स, होलग्रेन, लेग्मिन्स, लिव्हर, हे जे काही घटक आहेत हे सर्व घटक आपण याचे कमतरतेमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर फ्लोरीन असेल. पुढचा घटक आहे फ्लोरीन. या फ्लोरीनच्या कमतरतेमुळे काय होतं, डेंटल कॅरीज होतात. आता हे डेंटल कॅरीज होण्यामध्ये जे काही पाणी आहे या पाण्यामध्ये फ्लोरीन हे असतं. तर हे फ्लोरीनच्या कमतरतेमुळे काय होते की डेंटल कॅरीज आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा घटक आहे ग्वायटर. आता हे आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे ग्वायटर होतो. बघा, इनलार्ज थायरॉइड ग्लँड, त्याचबरोबर नेक स्वेलिंग आणि हायपोथायरॉइडिझम सुद्धा यामध्ये आपल्याला आयोडीनच्या कमतरतेमुळे पाहायला मिळतो. त्याचबरोबर आपण जे काही याचा क्विक रिव्ह्यू घेणार आहोत. या क्विक रिव्ह्यूमध्ये
प्रोटीनच्या कमतरतेमुळे क्वॉशवर्कर होतो, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटच्या कमतरतेमुळे मेलॉस्मस होतो, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे नाईट ब्लाइंडनेस आणि झेरप्थॅल्मिया होतो, व्हिटॅमिन B1 त्याचं केमिकल नेम आहे थायमिन, त्याच्या कमतरतेमुळे बेरीबेरी होतो, त्यानंतर B2 त्याला रायबोफ्लेविन म्हणायचं, त्याच्यामुळे चिलोसिस होतो, व्हिटॅमिन B3 त्याला नायसिन म्हणायचं, त्याच्यामुळे पेलेग्रा होतो, B5 त्याला पेंटाथॅनिक ॲसिड म्हणायचं, त्यामध्ये पॅरास्थेसिस होतो, त्यानंतर B6 पायरोडॅक्झिन, त्यानंतर B7 त्याला बायोटिन म्हणतात, त्याच्यामुळे डर्मॅटायटिस होतो, B9 त्याला फॉलिक ॲसिड म्हणतात, त्याला मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतो, B12 त्याला सायनोकोबाल्मिन म्हणतात, त्याच्या कमतरतेमुळे पर्निसिस ॲनिमिया होतो, व्हिटॅमिन C एस्कॉर्बिक ॲसिड म्हणतात त्याला, त्याच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो. आता व्हिटॅमिन D त्याला कॅल्सिफेरॉल म्हणतात केमिकल नेममध्ये, त्याचबरोबर त्याच्यामुळे चिल्ड्रन्समध्ये रिकेट्स होतो, तर ॲडल्टमध्ये मलेशिया होतो. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे हिमोलायटिक ॲनिमिया होतो, व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे हिमोलायटिक ॲनिमिया होतो, त्याचबरोबर व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे हिमोलायटिक ॲनिमिया होतो, तर व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे हॅमरेजिक डिसऑर्डर्स होतात. त्याचबरोबर कॅल्शियमची संज्ञा आहे Ca, त्याच्या कमतरतेमुळे टिटॅनी होतात, कॉपरच्या कमतरतेमुळे विलियम्स डिसीज होतो, फ्लोरिनच्या कमतरतेमुळे डेंटल कॅरीज होतात आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्वायटर होतो. तर मित्रांनो, अशा स्वरूपाची जी काही डेफिशियन्सी असतील आणि त्याचे केमिकल नेम्स असतील यावर परीक्षेत वारंवार प्रश्न विचारला जातो.